नमस्कार. आज आपण बघणार आहोत तूप कसं कढवायचं. स्पेशली नवशिक्या लोकांसाठी जे पहिल्यांदाच तूप कढवणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. जास्त वेळ न घालवता चला बघूया. सर्वात आधी आपण एका मोठ्या परातीमध्ये विरजण लावलेली साय काढून घ्यायची. विरजण लावलेली साय म्हणजे रोजच्या दुधावरची जी साय आहे ती आपण काढून एका पातेल्यात ठेवतो, तिला विरजणाची साय म्हणतात. हलक्या हाताने मिक्स करायची. बघा तुम्ही तिची कन्सिस्टन्सी आता कशी झाली आहे. फ्रीजमधून डायरेक्ट काढायची आणि लगेच आपण तिचं तूप कढवायला घ्यायचं. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पटकन मेल्ट होतं आणि पाणी पाणी होतं साईचं, ते आपल्याला होऊन द्यायचं नाही आहे. बोटाची पेरं वापरून एकाच दिशेने गोल गोल फिरवायचं. एका वेळेला साईचा थोडाच भाग घ्यायचा आणि त्याचा गोळा करायचा. घट्ट असा गोळा तयार होतो. 5 मिनिटामध्ये होतो. कंटिन्युअसली हलवायचं त्याच्यासाठी. गोळा तयार झाला की उरलेल्या साईचे सुद्धा असेच गोळे छोटे छोटे करून घ्यायचे. आपण नेहमी जे रवीने ताक काढतो किंवा रवीने लोणी वेगळं करतो त्यामध्ये जी घुसळण्याची क्रिया असते ना, तीच क्रिया आपण इथे बोटाच्या पेरांनी करतो आहे. त्यामुळे हलक्या हलक्या हाताने करायचं, अजिबात फोर्स लावायचा नाही किंवा तळवा वापरायचा नाही. त्यामुळे आपल्याला जो हवा आहे तो रिझल्ट मिळत नाही. रोज आपण अर्धा लिटर दूध तापवलं आणि ते थंड केलं तर त्याची जेवढी वर साय निघते ती रोज फ्रीजमध्ये एका स्वच्छ पातेल्यात काढून ठेवायची. 15-20 दिवस झाले की मग तिचं विरजण चांगलं तयार होतं आणि ह्याचं तूपसुद्धा चांगलं निघतं. या पद्धतीने जर तुम्ही तूप कढवलं तर तुम्हाला पाणी कमी लागतं आणि ज्यांच्याकडे रवी नाही आहे ते हाताने करू शकतात आणि शिवाय हे पटकनसुद्धा होतं. दोन्ही हातांना थंड पाणी लावून घेतलं आहे आणि गोळा हातावरच मळतो आहे, असा वर खाली करून घ्यायचा. त्याला पाणी सुटायला लागतं. हे जे पाणी सुटतं ना, हे कढेरी ताक असतं. हे ताक आपण वापरू शकत नाही, पिऊ शकत नाही आणि हातामध्ये लोण्याचा गोळा येतो. शक्य तितकं त्यातलं पाणी काढून घ्यायचं, जे कडू होत नाही गोळा. जितकं जास्त पाणी निघून जाईल लोण्याच्या गोळ्यामधनं तितका ताकाचा अंश त्यातला कमी होईल आणि आपल्याला बेरीसुद्धा पुढे कमी निघेल. हा लोण्याचा घट्ट गोळा आपण थंड पाण्यामध्ये टाकूया. त्याला एक प्रकारे पाण्यातनं धुवूनच घेऊया. आता उरलेले गोळेसुद्धा असेच हातावर घ्यायचे, त्यातला ताकाचा अंश कमी करायचा, पाणी जितकं झिरपलं जाईल तितकं बघायचं आणि मग तेही गोळे पाण्यामधून धुवून घ्यायचे. 2 पाणी लागतात. 2 पाण्यानंतर लोणी व्यवस्थित मऊसर होतं आणि स्वच्छ निघतं. दुसऱ्यांदा स्वच्छ पाण्यातून एकदा हे गोळे धुवून घेतले की मग आपण ते आता गॅसवर कढवायला ठेवायचे. सर्वप्रथम गॅस मंद आचेवर ठेवायचा. त्यानंतर आपलं पातेल्यातलं पाणी पूर्ण काढायचं आणि लोण्याचा कोरडा गोळा नुसता पातेल्यामधला ठेवायचा. मंद आचेवरती हे तूप कढवायचं आहे. अजिबात गॅस मोठा करायचा नाही. मी तुम्हाला चमच्याने दाखवते पण तूप कढवताना कुठेही आपल्याला मिक्सिंग करण्याची, चमचा वापरण्याची गरज पडत नाही. त्याला हळूहळू उकळी फुटायला लागते, त्याच वेळेला वर पांढरा फेस येतो. या स्टेजला काही जणं मिठाची कणी ॲड करतात किंवा विड्याचं पान ॲड करतात. विड्याचं पान किंवा मिठाची कणी जर आपण टाकली तर तूप छान रवाळ निघतं आणि खमंगसुद्धा होतं. जर तुम्ही मिठाची कणी टाकली तर चिमूटभर मीठ टाका. विड्याचं पान हे 1 ते 1.5 मिनिटासाठीच तुपामध्ये ठेवायचं आणि ते नंतर काढून घ्यायचं. अजून 10 मिनिटांनी तुपाला पिवळसरपणा आलेला दिसेल आणि फेससुद्धा कमी झालेला दिसतो. आता पातेल्याच्या कडांना गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. याचा अर्थ पुढच्या 2-3 मिनिटात तूप होईल. तुम्ही बघाल आपल्याला पातेल्याचा बेससुद्धा दिसायला लागला आहे. इतकं ट्रान्सपरंट झालं आहे, याचा अर्थ आपलं तूप झालं आहे. हा कलर इंडिकेशन आहे की आपलं तूप खमंग झालं आहे. गॅस लगेच बंद करायचा आणि उकळी शांत होण्याची वाट बघायची.
उकळी शांत झाली की एक 15 मिनिटांनी आपण तूप आपल्या नेहमीच्या डब्यामध्ये किंवा सत्यामध्ये काढून ठेवूया. ज्यांना तुपामध्ये बेरी आलेली आवडते त्यांनी न गाळता सुद्धा तूप ठेवलं तरी चालेल, पण ज्यांना नाही आवडत त्यांनी हे तूप नक्की गाळून घ्यावं. घरच्या घरी बनवलेलं आपलं साजूक तूप तयार आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.